गुड इव्हनिंग सगळ्यांना. सो ती आपली लास्ट टेस्ट 30 क्वेश्चनची जी काही लास्ट मध्ये आता यानंतरची टेस्ट जी काही असेल ती टोटली कम्प्लीट 60 मार्क्सची असेल, 60 क्वेश्चनची असेल, ज्याला आपण फुल लेंथ टेस्ट म्हणतो. तर चला सुरुवात करूया आपण अनालिसिसला. सर्वात पहिले क्वेश्चन होता, सोलेनिन इज हार्मफुल टॉक्सिकन फाउंड इन अ पोटॅटो क्रॉप 5 ग्राम per 100 grams. And potato crop become unfit for the consumption when it contain that as milligram per 100 grams of solanine. तर त्याचा आन्सर आहे ग्रेटर दॅन 20. म्हणजे ज्या वेळेस 5 ग्राम 100 ग्राम मध्ये जर 5 ग्राम असेल तर टॉक्सिकन आहे त्यामध्ये. समजा की ते 100 ग्राम आपण पोटॅटो जर घेतले तर 5 ग्राम आपल्याला मिळतं. तर त्यानुसार किती ग्राम जर असेल ते तर ते आपल्याला कन्झम्पशन साठी योग्य नाहीये. तर त्याचा आन्सर आहे ग्रेटर दॅन 20 ग्रॅम जे काही असेल त्यानंतर हे आपल्याला कन्झम्पशन साठी योग्य नाहीये. त्यानंतर नेक्स्ट, ब्लॅक हार्ट ऑफ पोटॅटो इज ड्यू टू द डेफिशियन्सी ऑर पर्टिक्युलरली विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज लीड्स टू द ब्लॅक हार्ट ऑफ पोटॅटो. excessive N2 is related with the halo heart. Okay, then exposure of sunlight is related with the greening pigment or particularly greening in potato. Then poor ventilation जर असेल तर ज्याला आपण लो CO2 कंटेंट म्हणतो. तर हे जे तिन्ही फॅक्टर आहेत हे रिस्पॉन्सिबल आहेत ब्लॅक हार्ट ऑफ पोटॅटोला. तिन्ही फॅक्टर, एक्सेसिव्ह N2 असेल किंवा एक्सपोजर ऑफ सनलाइट असेल किंवा पुअर व्हेंटिलेशन जे असेल, हे तिन्ही फॅक्टर. आणि सिंगल फॅक्टर जर विचार केला आपण तर हॅलो हार्ट जो आहे तो एक्सेसिव्ह N2 मुळे होतो आणि ग्रीनिंग जी आहे ती सनलाइट एक्सपोजर झाल्यामुळे किंवा सनलाइटच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो पोटॅटो आला त्याला आपण ग्रीनिंग झालेलं पाहतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, द येलो कलर इन ओनियन इज ड्यू टू द पिगमेंट. कुठल्या पिगमेंट मुळे येलो कलर येतो? आता रेड कलर ही आहे, रेड कलर जो आहे तो अँथोसायनिन मुळे हा रेड कलर असतो बेसिकली. त्यानंतर लायकोपिन जे आहे ते रेड कलर टोमॅटोचा आहे, कॅप्सिसिन रेड कलर चिली मध्ये आहे, आणि क्विरसेटिन जे आहे हे दॅट इज रिलेटेड विथ द येलो कलर इन ओनियन. ओके, देन इन्फ्लोरसन्स ऑफ द कॅबेज इज नोन ॲज. आता कॅबेजच्या इन्फ्लोरसन्सला आपण काय म्हणतो? तर कॅटकेन असं आपण म्हणतो. साईन जे आहे ते कॉलीफ्लॉवरच्या याला आपण म्हणतो. कर्ड जो आहे तो एडिबल पार्ट आहे कॉलीफ्लॉवरचा, आणि कॅप्सूल आहे ज्याला आपण फ्रूट ऑफ ओकरा असं पण म्हणतो. जनरली जे काही पॉट्स असतील किंवा जे काही फ्रुट्स असतील ओकरा रिलेटेड त्याला आपण कॅप्सूल असं म्हणतो. देन पंजेन्सी ऑफ गार्लिक इज ड्यू टू दी. पंजेन्सी कशामुळे होते गार्लिक मध्ये? डायअलिल डायसल्फाइड मुळे. ओके, त्यानंतर ग्लायकोसायलेट जे आहे ते मस्टर्ड मध्ये, मस्टर्डच्या रिलेटेड आहे. आयसोथायनिस जे आहे ते रॅफॅनस त्याला आपण रॅडिश म्हणतो. तर तो आहे आयसोथायसायनेट मध्ये. आलिल प्रोपाइल डायसल्फेट जो आहे ते ओनियन मध्ये आहे. देन ओलिओरेसिन जे आहे ते पेपर मध्ये आहे, ब्लॅक पेपर जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये आहे ओलिओरेसिन. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग इज कॉजल ऑर्गॅनिझम ऑफ द ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट. Puccinia gramistitis is related with the black stem rust of wheat. Puccinia recondita, Puccinia purpurea, Puccinia striformis, all are related with the rust, but basically the black stem rust of wheat which is caused by the Puccinia gramistitis. Brown rust आहे पुन्हा त्यामध्ये striformis recondita. Next question, which of the following is correct about the notching? नॉचिंग रिलेटेड कुठला असं खालचं वाक्य आहे की जे नॉचिंगला परफेक्टली डिफाईन करतं? तर त्यामध्ये आहे, इट चेक्स दी इन्फ्लुएन्स ऑफ हार्मोन अँड इनकरेज दी ग्रोथ. म्हणजे ग्रोथला इनकरेज करतं. ओके, हार्मोनला बेसिकली इन्फ्लुएन्स करून ग्रोथला इनकरेज करतं, वाढवतं. मेकिंग अ नॉच अबोव द बर्ड बाय द रिमूव्हिंग द वेल शेप पीस ऑफ बार्क. मग नॉचिंग कशी केली जातं? तर जे काही बर्ड असते किंवा जे बेसिकली ज्या बर्ड असतात त्याच्यावरतीच किंवा त्या पर्टिक्युलरली रिमूव्ह करून जे काही बार्क तिथून पीस ऑफ बार्क आपण तिथला रिमूव्ह करतो त्याला आपण म्हणतो नॉचिंग. इट इज कॉमनली डन इन फिग आणि ग्रेप. आता फिग आणि ग्रेप मध्ये फॉलो केलं जातं का? तर बेसिकली आय थिंक बेसिकली दिस इज नॉट फॉलो इन फिग अँड ग्रेप. तर फक्त कुठं फॉलो केलं जातं? हे फिग मध्ये फॉलो केलं जातं. बरोबर आहे. त्यानंतर जे काही आन्सर आहे ए आणि बी म्हणजे हार्मोन्स इन्फ्लुएन्स करून तो ग्रोथ एनकरेज केलेली असते, आणि जे काही बार्क पीस ऑफ बार्क तिथून रिमूव्ह केला जातो. हे दोन्ही बरोबर आहे. त्याच्यानंतर जे काही महत्वाचं आहे
फिग मध्ये आपण ही नॉचिंग प्रोसेस केलेली आहे. यावरती क्वेश्चन आलेला आहे म्हणजे कुठल्या रिलेटेड पर्टिक्युलरली कुठल्या याच्यामध्ये नॉचिंग केली जाते. आणि ग्रेप मध्ये जे काही महत्वाचे ऑपरेशन्स आहेत रिंगिंग आणि ग्रेडलिंग जे आहे दॅट इज रिलेटेड विथ द ग्रेप. Okay. The next question, F1 hybrid seed production is almost restricted due to the less number of seed per pod in P. The maturity of the P is measured by basically maturity of P हा क्वेश्चन होता, पण त्या रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन जी काही दिलेली आहे F1 हायब्रिड जे काही सीड प्रोडक्शन त्याला लेस नंबर ऑफ सीड पर पॉड असं त्याचं एक रेस्ट्रिक्शन आहे. तर त्या जे काही पॉड आहे पीची जी पॉड आहे त्याची जी काही मेजरमेंट आहे किंवा मॅच्युरिटी आहे ती कुठल्या प्रकारामध्ये आपण यूज करतो किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज ऑप्शन इज रिलेटेड विथ द मेजरमेंट ऑफ द मॅच्युरिटी ऑफ द पॉड. सो द आन्सर इज द टेंड्रोमीटर. देन बायफर्ड स्केल जी आहे ती आपण विंड फोर्स किंवा विंड स्पीड मोजण्यासाठी यूज करतो. लायसीमीटर याको ट्रान्सपिरेशन साठी, सायक्रोमीटर रिलेटिव्ह ह्युमिडिटीच आहे, अँड लास्ट दॅट इज नन ऑफ दिस. सो आन्सर इज द टेंड्रोमीटर. देन हे आय थिंक हा क्वेश्चन असाच्या असा कॉपी झालेला असेल तर तुम्हाला हा बोनस मध्ये मिळालेला आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश ऑफ पी इज सुटेबल फॉर द डिहायड्रेशन. अशी कुठली व्हरायटी आहे पी ची जी डिहायड्रेशन म्हणजे ज्यामध्ये आपण म्हणतो की ड्राय पी यूज केलं जातं, तर त्यामध्ये कुठली व्हरायटी आहे तर त्याचा आन्सर आहे बोगनवेलिया. JP19, सॅव्हिया आणि UN53 जे आहे तर याचे पूर्ण पॉड जी आहे ती इडिबल मध्ये किंवा ते टेबल पर्पज आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये ह्या यूज केल्या जातात. पालमप्रिया जी आहे ही रेजिस्टंट आहे पावडरी मिल्ड्यू साठी. देन डॅश डॅश it is hard and the drought tolerant crops. Some varieties are suitable for the extraction of the gum. Hard आहे बेसिकली drought tolerant आहे, व्हरायटी गम एक्सट्रॅक्शन साठी यूज केले जातात. तर असलं कुठलं क्रॉप आहे तर सेमॉप्सिस टेट्रागोनोलोबा जे आहे ज्याला आपण क्लस्टर बीन म्हणतो तर ते यूज केलं जातं एक्सट्रॅक्शन ऑफ द गम साठी. लॅबला पोर्पोरियस जे आहे डॉलिचस बीन म्हणतो आपण त्याला, फॅज्युलस वल्गॅरिस जे आहे तिला आपण फ्रेंच बीन असं म्हणतो, वायसम सटायवन पी किंवा गार्डन पी ज्याला आपण म्हणतो, फॅज्युलस लुनॅटस जे काय लिमा बीन जे आहे तिला आपण म्हणतो फॅज्युलस लुनॅटस. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन जो आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके आपण नेटवर्क मध्ये असाल अशी खात्री करून घ्या, कारण इकडून तर काहीच प्रॉब्लेम नाही, ऑल ओके आहे. थोडस पोझिशन किंवा प्लेस आपलं चेंज करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे डॅश डॅश इज अ फॅमिली ऑफ स्वीट पोटॅटो, इपोमिया बटाटा, इफोर्बियासी टाफियोका जे मॅनिऑट एस्कुलेंटस आपण ज्याला म्हणतो, कन्व्हल्व्हलेसी जी आहे ती आहे रिलेटेड विथ द स्वीट पोटॅटो, डायकसी जे आहे याम रिलेटेड आहे, आणि ॲरेसी जे आहे एलिफंट ॲम किंवा फुटेम ज्याला आपण म्हणतो त्याची फॅमिली आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग पॅथोजन इज रिलेटेड टू द पोटॅटो क्रॉप. आता असंही क्वेश्चन आलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग पॅथोजन इज पोटॅटो ऑर पर्टिक्युलरली सिट्रस. कुठला पॅथोजन सिट्रस आहे, सिट्रस वरती आहे किंवा सिट्रस आहे असाही क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे त्या क्वेश्चन मध्ये कन्फ्युज नाही व्हायचं, कॉजल ऑर्गॅनिझम आपल्याला त्याचा ओळखायचा आहे. म्हणजे बेसिकली तुम्हाला अदर क्रॉपचे कॉजल ऑर्गॅनिझम देतील आणि कुठला तरी एकच असा असेल जो की पोटॅटो रिलेटेड असेल. तर फायटोप्थोरा इन्फेस्टन्स जो आहे तो दॅट इज रिलेटेड विथ दी पोटॅटो क्रॉप. कोलेटोट्रियम कॅप्सिस जो आहे चिली अँथ्रॅक्नोज आहे, इरिसिपिचिचोरेसियारम जो आहे तो पावडर मिड ऑफ कुकुरबिट्स, इर्विनिया कॅरेटोव्हरा जो आहे तो सॉफ्ट रॉट ऑफ कॅबेज. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फर्स्ट कमर्शियल हायब्रिड ऑफ पोटॅटो. पोटॅटो रिलेटेड पहिलं कमर्शियल हायब्रिड जे आहे ते आहे कर्नाटका हायब्रिड. त्याच्यानंतर भारत जे काय ते फर्स्ट हायब्रिड आहे स्वीट पेपर रिलेटेड, पुसा रोहिणी टोमॅटो, पुसा रुबी कुकुंबर, पुसा मेघना जे आहे कॉलीफ्लॉवर. ह्या जे काही पुसा रोहिणी आणि पुसा उदय ज्या आहेत या न्यू रिलीज व्हरायटीज आहेत. ओके. द नेक्स्ट डॅश डॅश इज अ बॉटनिकल नेम ऑफ जिंजर. आता जिंजरच्या म्हटलं तर सगळ्यांना एक क्वेश्चन आलेला असेल, जिंजिबर ऑफिशियली जे आहे ते बॉटनिकल नेम आहे. आणि कुर्कुमा लोंगा टर्मरिकचा आहे, कोरिएंड्रम सटायवम जो आहे कोरिएंडरचा आहे, पेपर निग्रम जो आहे ब्लॅक पेपरचा आहे, आणि क्युमिनम सायमिनम जो आहे त्याचं क्युमिनचा आहे बॉटनिकल नेम. The next, which of the following character of the garlic show the best export quality of bulb?
बल्बची बेस्ट एक्सपोर क्वालिटी जी आहे ती कशी मेजर केली जाते किंवा कशावरून ती ठरवली जाते, तर 40 ते 60 डायमीटर जर असेल आणि 10 ते 15 फ्लो त्यावरती असेल बल्बवरती लसणाच्या गाठी ज्याला आपण म्हणतो, तर त्याला आपण त्याची बेस्ट क्वालिटी आहे किंवा ती एक्सपोर्ट क्वालिटी आहे असं आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप हॅज द हायेस्ट नंबर ऑफ क्रोमोझोम? 2n is equal to 308. सो मलबेरीचं सगळ्यात जास्त नंबर ऑफ प्रोटीन इज इक्वल टू 308 ज्याला आपण म्हणतो तो मलबेरीचा आहे. गव्हाचा 22 आहे, कॅशिनटचा 42 आहे, जॅकफ्रूटचा 56 आहे आणि मँगोचा जो आहे तो 40 आहे. द नेक्स्ट डॅझस इज अ बॉटनिकल नेम ऑफ जिंजर. आय थिंक रिपीट क्वेश्चन झालेला आहे हा. Then the process of estimating costs, returns, and the net profit of the farm or a particular enterprises during the plan period is called as. तर त्याला आपण म्हणतो फार्म बजेटिंग. फार्म बजेटिंग मध्ये सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट काय, कॉस्ट किती लागलेली आहे, त्यापासून रिटर्न किती आलेला आहे, त्यामधून आपण नेट प्रॉफिट किती कमवला आहे, या सगळ्या गोष्टी ज्या त्या गोष्टीमध्ये चेक केल्या जातात किंवा प्रोसेस मध्ये पाहिल्या जातात एका पर्टिक्युलर एंटरप्राइजेसचे रिलेटेड, तो डेअरीचा असेल किंवा टोटल क्रॉपिंग पॅटर्न ॲग्रोनॉमीचा असेल, तर त्याला आपण म्हणतो फार्म बजेटिंग. ओके. फार्म प्लॅनिंग म्हणजे काय, तर सेट ऑफ ऑपरेशन बिफोर द परफॉर्मिंग वर्क. म्हणजे असंच एक कॅलेंडर ऑफ ऑपरेशन तयार करणं की आपण कुठल्या प्रॅक्टिसेस करतोय त्याला आपण म्हणतो फार्म प्लॅनिंग. ओके. कोऑपरेटिव्ह फार्मिंग म्हणजे काय की कलेक्ट, ज्याला आपण म्हणतो की खूप सारे फार्मर्स एकत्र येऊन फार्मिंग करतात, एक कोऑपरेट करतात किंवा पर्टिक्युलरली खूप सारी इन्व्हेस्टमेंट एकाला शक्य होत नाही, तर एकत्र येऊन काही इक्विपमेंट वगैरे घ्यायचे असतील तर त्यामधून ते परचेस करतात, त्याला आपण म्हणतो कोऑपरेटिव्ह फार्मिंग. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, पडलिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑपरेशन इन पॅडी फील्ड कॅरिड आउट बिफोर द ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंगच्या अगोदर आपण ते ऑपरेशन करतो आणि ते बेसिकली कशासाठी केलं जातं असा हा क्वेश्चन आहे. तर कशासाठी करतो आपण ते, टू रिड्युसेस द पर्कोलेशन ऑफ द वॉटर इन अ सॉइल. जे काही पर्कोलेशन आहे, पर्कोलेशन लॉसेस ज्या राईस फील्ड मध्ये सगळ्यात जास्त होतात, तर ते कमी करण्यासाठी आपण ही पडलिंग ऑपरेशन कधी करतो, तर ते ते ज्या वेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करत असतो त्याच्या अगोदर हे पडलिंग ऑपरेशन कॅरिड आउट करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड टू द मोनोपोली मार्केट. मोनोपोली मार्केटच्या रिलेटेड कुठला आहे, तर बेसिकली वन सेलर और वन प्रोड्युसर असंही आपण त्याला म्हणू शकतो. वन सेलर असेल किंवा वन प्रोड्युसर असेल तर त्याला आपण म्हणतो मोनोपोली मार्केट. त्यानंतर डिओपोली म्हणजे काय, तर टू सेलर्स असतील. ओलिगोपोली म्हणजे काय, फ्यू सेलर्स असतील. मोनोपझोनी म्हणजे काय, तर सिंगल बायर असेल, एकच खरेदीदार असेल तिथं. मोनोपझोनी म्हणजे सिंगल बायर असेल. डिओपझोनी म्हणजे टू बायर्स असतील. ऑलिगोझोनी म्हणजे फ्यू असतील. म्हणजे ह्या 2-3 कन्सेप्ट ज्या आहेत त्या एकमेकांच्या रिलेटेड आहेत. मोनोपोली असेल तर इकडं मोनोपझोनी आहे, तिकडं डिओपोली असेल तर इकडं डिओपसोनी आहे. ओलिगोपोली असेल तर ओलिगझोनी आहे. सर एक सिमिलर कन्सेप्ट आहेत, फक्त सिंगल सेलर आणि सिंगल बायर, डबल सेलर डबल बायर, फ्यू सेलर फ्यू बायर. त्यानंतर मोनोझोनिक झोनिस्टिक जो आहे, तर लार्ज नंबर ऑफ बायर आणि सेलर जे असतील एकाच मार्केटमध्ये. त्यानंतर बायलॅटरली मोनोपोली जे असेल, सिंगल बायर आणि सिंगल सेलर ज्या वेळेस असेल त्याला आपण म्हणतो बायलॅटरली मोनोपॉली, म्हणजे दोन्ही साईडला सिंगल सिंगल असतं. त्यानंतर आहे, डॅश इज अ कॅपॅसिटी ऑफ सीड टू रिमेन कॅपेबल ऑफ जर्मिनेशन फॉर सम स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. म्हणजे पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम साठी ते जर्मिनेशन कॅरेक्टर्स शो करत, त्याला आपण म्हणतो सीड व्हायबिलिटी. सीड डॉर्मन्सी काय आहे, तर सगळ्या फेवरेबल कंडिशन असतानाही सीड जर्मिनेट न होणं त्याला आपण म्हणतो सीड डॉर्मन्सी. सीड मॉइश्चर म्हणजे काय, त्यामध्ये प्रेझेंट असलेलं वॉटर. सीड इंडेक्स म्हणजे काय, तर वेट ऑफ 100 सीड, त्याला आपण म्हणतो सीड इंडेक्स. नंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिलेटेड टू द गॉसिडियम हिरसुटम, ज्याला आपण न्यू वर्ल्ड कॉटन किंवा अमेरिकन कॉटन म्हणतो. आता बेसिकली फायबर लेंथ जी आहे ती 1.80 ते 3.10 सेंटीमीटर जर असेल तर ती गॉसिडियम हिरसुटम रिलेटेड आहे, अवरेज फायबर लेंथ. त्यानंतर 1.25 टू 1.30 जी असेल ती गॉसिडियम बार्बाडेन्सची आहे. त्यानंतर 3.6 टू 5.0 जी असेल ती आहे गॉसिडियम बार्बाडेन्स. आणि लास्टची जी आहे 1.25 टू 2.10 जी आहे ती आहे गॉसिडियम आर्बोरियम.
The next question, which of the following is a botanical name of सरसो, ज्याला असं आपण म्हणतो ब्रासिका कॉम्पेस्टिस वार सरसो जे आहे त्याचं बॉटनिकल नेम आहे. त्यानंतर ब्रासिका जिन्सिया जे आहे मस्टर्डचा आहे, युरिका सटायवा जे आहे टेरामेरा किंवा तो टेरा टारा असं आपण त्याला म्हणतो. ब्रासिका अल्बा जे आहे व्हाईट मस्टर्डला आपण ब्रासिका अल्बा असं म्हणतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, ग्राम सीड शुड बी शोन डॅश डॅश सेंटीमीटर डीप इन अ सॉइल टू reduces the infestation of a wild disease. आता विल्ड डिसीज जर कमी करायचा असेल तर आपल्याला ग्रामसीड कमीत कमी 8 ते 10 सेंटीमीटर डीप सोईंग आपल्याला करायची आहे. त्यावरून आपण काय करतो, विल्डचं इन्फेस्टेशन जे आहे ते कमी होईल. विच ऑफ द फॉलोइंग इज फॅमिली ऑफ ओनियन, ओनियनची फॅमिली कुठली आहे तर अलिएसी जी आहे, ओनियन आणि गार्लिकची जी फॅमिली आहे अलिएसी. जिंजिबेरेसी जी आहे, जिंजर आणि टर्मरिक. अंबेलिफेरेसी जी आहे ती कोरिएंडर, क्युमिन आणि कॅरटची आहे. टिलिएसी आहे ज्यूट आणि फाल्साची. चिन्नपोडिएसी जी आहे स्पिनॅश, बीट किंवा शुगर बीट, बीट शुगर बीट या दोन्हीची फॅमिली जी आहे चिन्नपोडिएसी. ओके. Then last 26 number of question, breeder seed is used to produce dash dash seed. आता फादर ऑफ असं विचारलं जातं, ब्रीडर सीड कोण प्रोड्यूस करतं ते विचारलं जातं. तर त्यामध्ये फाउंडेशन जे सीड जे आहे हे आहे ब्रीडर सीड प्रोड्यूस करण्यासाठी यूज केलं जातं. त्यानंतर ब्रीडर्स न्यूक्लियस सीड जे आहे त्याच्यानंतर फाउंडेशन सीड तयार होतं, त्याच्यानंतर त्यापासून रजिस्टर सीड तयार होतं आणि लास्टला जे आहे ते सर्टिफाईड सीड तयार होतं. याच्या कुठला टॅग कुठल्या सीडचा आहे, त्याची साईज किती आहे हेही या रिलेटेड महत्वाचं आहे, ते थोडंसं पाहून घ्या. Then VA mycorrhiza is used to increase the uptake of which of the following nutrient? आणि vesicular arbuscular mycorrhiza ज्याला आपण म्हणतो VAM, तर हा कशाशी रिलेटेड आहे, कुठल्या न्यूट्रिएंटशी रिलेटेड आहे तर फॉस्फरस रिलेटेड, ज्याला आपण फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया असं म्हणतो. नायट्रोजन किंवा नायट्रोजन रिलेटेड रायझोबियम असेल, अझाटोबॅक्टर असेल, रायझोस्पायरिलम असेल. त्यानंतर पोटॅशियम रिलेटेड वेगवेगळे आहेत, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम. ठीक आहे. तर 3 महत्वाचे आहेत, फॉस्फरस, पोटॅशियम आणि नायट्रोजन. बेसिकली सगळ्यात महत्वाचे जे काही नायट्रोजन आणि फॉस्फरस. ओके. व्हॅम रिलेटेड विथ द फॉस्फरस. Then disease twins bearing the fruiting bodies are the main source of perpetuation in a dash dash disease of mango. Disease twins ज्या असतील किंवा ज्या फांद्या इन्फेक्टेड झालेल्या असतील तर त्या मेन सोर्स असतात परपिच्युएशन साठी किंवा ट्रान्समिशन साठी, सर्व्हाइव्ह होण्यासाठी. तर डायबॅक ऑफ मँगो जो असतो दॅट इज ओनली रिलेटेड विथ द डिसीज ट्विन विच बिअरिंग द फ्रुटिंग बॉडीज, दॅट इज रिलेटेड विथ द सोर्स ऑफ परपिच्युएशन रिलेटेड विथ द डायबॅक डिसीज ऑफ मँगो. Then second last question, finger millet is cultivated in tropics and semi-tropic climate and which require dash to dash rainfall. तर शुगर जे काही फिंगर मिलेट असेल त्यासाठी किती रेनफॉल लागतो, बेसिकली वॉटर रिक्वायरमेंट आणि रेनफॉल ज्या काही कन्सेप्ट आहे त्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर 500 ते 900 फिंगर मिलेट साठी जे काही रेनफॉल रिक्वायरमेंट आहे, 400 ते 750 पर मिलेट चे आहे, 500 ते 800 मेथचे आहे, 700 ते 1300 कॉटनचे आहे आणि 500 ते 650 जे आहे ऍव्हरेज रेनफॉल रिक्वायरमेंट, वॉटर रिक्वायरमेंट that is related with the sea salmon. And the last question related with this test, which of the following is a Kabuli type of gram? So Cicer arantanium is related with the decigram. Cicer kabulianum name itself indicate the name, that is the Kabuli gram. Pisum sativum is related with the P, and Phagulus vulgaris is related with the Fringid. So dear, this is all in related with your test number 10. Then related with the next announcement from the next stage, from the stage number 11, the total question which carries the 60 marks, near about 5 tests will be, 5 to 6 tests will be conducted, that is related with the what we call it as a the test which is related with the basically for the agriculture 60 marks, and another portion that is related with the current affair, 2 to 3 tests will be conducted related with that. So everyone should prepare for that, and you should have the target more than you got above 40 plus marks. So this is in related with the conceptual understanding up to the 10th test. We are going to conduct this test because of the you will get the more and more important question related with the concept. ओके. यहाँ तक जो भी क्वेश्चन हमने देखे वो रिलेटेड है
कंसेप्चुअल अंडरस्टैंडिंग चाहिए, और उसके हर एक ऑप्शन में हमने पैटर्न ही वैसा सेट किया था, हर एक ऑप्शन को आंसर होना चाहिए, मॅक्झिमम क्वेश्चन. आता 30 जरी क्वेश्चन असतील तर 30, ठीक आहे, 30 गुणिले 10 जवळपास 300 क्वेश्चन झाले, आणि 300 क्वेश्चन इंटू आपल्याला ऍव्हरेज 4 करायचे आहे, 4 त्रिक 12 म्हणजे जवळपास 1200 क्वेश्चन तुमचे यामध्ये क्लिअर झालेले आहेत. त्यामुळं व्यवस्थित रिवाइज करा, एक एक कन्सेप्टला. आता हे सगळे क्वेश्चन असतील, या रिलेटेड एक एक गोष्ट जी आहे, एक एक कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर करा. जोपर्यंत होपसो आज उद्या 2-3 दिवसामध्ये रिझल्ट लागलेला असेल, तर 2च दिवसामध्ये बेसिकली उद्या आणि परवा, तर या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. अभ्यासाला लागा, जितके दिवस वाया जातील त्या त्या लेवलची सिच्युएशन किंवा ती वेळ आपली आपण त्या कॉम्पिटिशन मधून बाहेर जातोय, सडनली एखाद्याचा रिझल्ट आला आणि इकडे 8-10 दिवस वाया गेलेले असले, तर त्या सिच्युएशनला जे तुमची पॅनिक सिच्युएशन क्रिएट होईल की आता नेमकं करायचं काय, त्यावेळेस मला माहितीये भरपूर जणांचे कॉल येणार आहेत, अचानक ज्यांचा रिझल्ट येईल, ज्यांना शुअर माहिती की माझं येणारच आहे, तर त्यांचा ऑलरेडी अभ्यास चालू आहे. पण ज्यांचा चालू नाही त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे की अभ्यासाला लागा, अभ्यास चालू ठेवा, अभ्यास चालू करा. सडनली रिझल्ट येईल आणि त्यानंतर तुमच्या हातामध्ये फक्त 15 ते 17 दिवस असतील हार्डली. आता आजची 4 तारीख आहे, 4-5-6 पर्यंत रिझल्ट लागलेला असेल, आणि त्यानंतर हार्डली 26-27 ला आपली एक्झाम असेल, आपल्या हातामध्ये 20च दिवस असतील. त्यामध्ये आपली झोप वगैरे सगळ्या गोष्टी जर सोडल्या तर जास्तीत जास्त आपल्याला 12 ते 13 दिवस येणार आहेत, आणि कॅल्क्युलेशन आजचं नाहीये, कॅल्क्युलेशन बऱ्याच दिवसाचं आहे. त्यामुळं सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की अभ्यासाला लागा, कन्सेप्ट ज्या काही सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित बुक्स मधून रीड करा, आणि जर इन केस तुम्हाला रिझल्ट आला आणि पॅनिक सिच्युएशन क्रिएट झालेली असेल तर जास्त काही लोड मध्ये येऊ नका. जास्तीत जास्त स्कीम्स आपण ज्या आहे तिथं घेण्याचा प्रयत्न करू, त्या रिलेटेड तुमचा रिस्पॉन्स आतापर्यंत तरी तेवढा आलेला नाहीये. तो आल्यानंतर त्या स्कीमचं लेक्चर असेल तुमच्यासाठी, आणि सगळ्यांनी जे काही पेपर झालेले आहेत ते ऍटलिस्ट एकदा, दोनदा, तीनदा ते पाहत चला. ठीक आहे. We will stop here. If you have any difficulty, if you have any doubt related with the test, you can contact me on a 9130143999. Thank you so much. Thank you.